श्री महाराजांच्या निरनिराळ्या लीला पाहून गावातील लोकांची त्यांच्यावरील भक्ती अधिक दृढ झाली. महाराजांचे भक्तगणही वाढत होते. श्री स्वामी समर्थ महाराजांची कीर्ती सर्वदूर पसरत गेली. निरनिराळ्या ठिकाणाहून लोक कोणत्या ना कोणत्या प्रयोजनार्थ श्री स्वामी महाराजांना भेटण्यासाठी येत असत. अशा या लोकांच्या मनोकामना स्वामी पूर्ण करीत असत. श्री समर्थांच्या अशा निरनिराळ्या लीला पाहून अनेक ढोंगी साधू त्यांचा द्वेष करू लागले. एके दिवशी 2 संन्यासी अक्कलकोटला आले. महाराज कोठे आहेत म्हणून चौकशी करू लागले. लोकांना ते म्हणू लागले की तुम्ही वेडे आहात. हा स्वामी खराखुरा देव नसून मतलबी ढोंगी साधू आहे. तुम्ही याच्या काय नादी लागता? या ढोंगी माणसाचे पाय धुवून का तुमचे कल्याण होणार आहे? तुम्हाला यात ना परमार्थ ना स्वार्थ मिळणार. तुमची फसवणूक होत आहे. अशा प्रकारे त्यांनी लोकांमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची निंदा चालवली. स्वामी